कारण जेव्हा पण ह्या पादुकांवर, या चरणांवर मी डोकं ठेवते मला स्वामी दिसून येतात, स्वामींचं दर्शन होतं मला या पादुकांमध्ये. त्यामुळे मी तर असं सांगेल की साक्षात स्वामी आहेत या पादुकांमध्ये. बहुतेक तेच पाहिजे होतं स्वामींना की तू लवकर मला आता माझा अभिषेक केला आहे, स्वच्छ केला आहे, त्यानंतर पहिलं मला तू आवर आणि त्याच्यानंतर डेकोरेशन कर असं. तर ती पण फुले काय स्वामींना तिथे आवडली नाही, त्यामुळे मी परत काढली ती. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी स्वामी प्रकटदिनची पूजा कशी केलेली आहे ते मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हा, शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता इथे पूजेला सुरुवात केलेली आहे. सगळ्यात पहिलं बघा, ज्या ठिकाणी मी पूजा मांडणार आहे तर त्या ठिकाणी सगळ्यात आधी मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. हे जे देवाचं वस्त्र आहे त्यानेच मी पुसून घेतलेलं आहे स्वच्छ. आणि त्यानंतर आता मी पूजा मांडणीला सुरुवात करणार आहे. पुसून झाल्यानंतर, तर पुसून घेतल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला रांगोळी काढायची आहे, त्यानंतर मग पूजेला सुरुवात करायची आहे. तर पुसून घेतलं, त्यानंतर मी रांगोळी नाही काढली आधी म्हटलं की आपण अभिषेक करून घेऊया मूर्तीवर आणि त्यानंतर मग पुढच्या पूजेला सगळं मांडणी वगैरेला सुरुवात करूया. तर अभिषेक करण्यासाठी ते फक्त पाण्याचाच वापर केलेला आहे मी, कारण पंचामृत वगैरे तयार करण्यासाठी वेळ नव्हता म्हणजे सकाळी मी लवकरच उठलेली होती आणि लवकर उठून मग आंघोळ वगैरे करून मग मी फुलं आणली आणि मग तोपर्यंत लाईट गेलेली होती. मग लाईट येण्याची वाट बघत होते मी, बराच वेळ वाट बघितली लाईट येण्याची. मग लाईट आल्यानंतर मी पूजेला सुरुवात केली होती. मग सगळ्यात पहिलं घरातल्या जी बाकीच्या देवांची पण पूजा आहे ती मी उरकून घेतली. त्यानंतर ह्या मांडणीला सुरुवात केलेली होती. आपली जी स्वामी समर्थांची मांडणी आहे त्या मांडणीला सुरुवात केलेली होती. त्यामुळे मला बराच वेळ झालेला होता, त्यामुळे म्हटलं की आता पंचामृत वगैरे नको तयार करत बसायला, त्यामुळे मी फक्त इथे पाण्यानेच अभिषेक केलेला होता. तर माझ्याकडे दत्तगुरूंची आणि स्वामी समर्थांची दोघांची मूर्ती आहे, तर दोन्ही मूर्तीवर मी अभिषेक करून घेतलेला होता. आणि अभिषेक केल्यानंतरचं स्वच्छ आपलं जे वस्त्र असतं देव पुसण्यासाठीचं, त्याच वस्त्राने मी पुसून घेतलेलं होतं मूर्त्या. तर आपले स्वामी समर्थ महाराज जे आहेत ते दत्तगुरूंचा चौथा अवतार आहे. म्हणजे आधी दत्तगुरू, मग त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ, त्यानंतर नृसिंह सरस्वती आणि आता चौथा अवतार जो आहे तो आपल्या स्वामी समर्थांचा आहे. त्यामुळे इथे दोन्ही ज्या मूर्त्या आहेत त्या मी पूजेला मांडणी केलेली होती. आणि आता इथं अभिषेक करून झाल्यानंतर, मूर्त्या स्वच्छ करून झाल्यानंतर मी आता मांडणी इथे सुरुवात करते. तर सगळ्यात पहिले रांगोळी काढून घ्यायची आहे त्या ठिकाणी आपल्याला. तर आता इथे स्वस्तिक बघा, मी जी पद्धत आपण, म्हणजे बऱ्याच जणांना ही माहिती नसेल पद्धत स्वास्तिक काढण्याची, तर स्वास्तिक काढण्याची खरी पद्धत ही आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तशा प्रकारे आपल्याला नेहमी स्वास्तिक काढायचं आहे. कुठेही आपल्याला क्रॉस वगैरे लाईन करायची नाही. तर अशी ही जी पद्धत आहे तर ही एकदम बरोबर पद्धत आहे स्वास्तिक काढण्याची. अशा सगळ्यात पहिलं 2 आपल्याला लाईन्स ओढून घ्यायच्या आहे. त्यानंतर मध्ये स्वास्तिक काढून मग परत ह्या साईडला परत 2 लाईन्स काढायच्या आणि मध्ये 4ही ठिकाणी आपल्याला असे डॉट्स द्यायचे आहेत. तर अशा प्रकारे हे स्वास्तिक काढायचं आहे नेहमी आपल्याला. आणि त्यानंतर रांगोळी काढून झाल्यानंतर असंच पांढरी ठेवायची नाही, त्यामुळे हळद कुंकू आणि अक्षता वाहून घेतलेल्या होत्या रांगोळीवर मी. आणि यावर आता मी चौरंग ठेवणार आहे आणि त्यावर मी मांडणीला आपण सुरुवात करतो. आज असं ठरवलेलं तर खूप आहे की खूप छान अशी सुंदर मांडणी करायची आहे. छान असं फुलांचं डेकोरेशन वगैरे करायचं आहे. भरपूर फुलं आणलेली होती मी त्यासाठी. आणि तर आता बघूया चला डेकोरेशन कसं होतं आहे, कसं सजावट होती आहे आपल्या महाराजांच्या ह्याची मांडणीची, तर ते बघूया आपण. तर सगळ्यात पहिले इथं मी हे ताट, म्हणजे खाली एक मोठा पाट ठेवला आणि त्यावर एक छोटासा पाट दिसत असेल तुम्हाला तो ठेवला आणि त्यावर हे ताम्हण ठेवलं. आणि त्याच्यावर हे जे आसन, म्हणजे अशी ही एक छत्रीचं आसन घेतलं आहे माझ्याकडे स्वामींसाठीच. हे मी देवाऱ्यात ठेवते, तर ते आसनवर म्हटलं आसनमध्ये ठेवूया आपण स्वामींना. आणि त्याच्यानंतर या फुलांमध्ये ताटामध्ये सगळं फुलं वगैरे डेकोरेशन करूया. ते मी ट्राय करून पाहिलं तर ते काही जमत नव्हतं, त्यामुळे मग ते जे ताम्हण आहे ते मी काढलं आणि फक्त मग ते पाठावर मी हे परत एक जे आसन आहे छत्रीचं ते ठेवलं आणि परत फुले वगैरे लावून घेतली. तर हे पण जे आहे डेकोरेशन ते काही स्वामींना मान्य नव्हतं वाटतं, तर हे पण डेकोरेशन काय फायनल झालेलं नाही.
त्यानंतर परत ही फुलं वगैरे लावून घेतली, पण काय चांगलं असं दिसत नव्हतं आणि बहुतेक स्वामींना पण ते आवडलं नसेल. त्यामुळे मग हे पण मी डेकोरेशन जे आहे ते कॅन्सल केलं. म्हणजे एवढी फुलं सगळी लावली, परत त्यानंतर ही सगळी फुलं काढली, ती जी छत्री आहे, आसन आहे ते काढलं, परत असं 2-3 वेळा मी हे केलं. त्याच्यामध्ये माझा अर्धा वेळ गेलेला होता. पण मला मनासारखं असं सजावट करायची होती, डेकोरेशन करायचं होतं फुलांचं. त्यासाठी मी बरीच फुलं आणलेली होती. त्यामुळे माझं असं होतं की मनासारखं आपलं झालंच पाहिजे. त्यामुळे हे जे डेकोरेशन केलेलं होतं, अर्धं झालेलं होतं, ते परत मी काढलं. आता पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला. तर हे बघा, आता इथे ही जी फुलं लावलेली होती मी मगाशी, ती मी काढून घेतली. तर म्हटलं आधी चला फुलांचं डेकोरेशन आपण नंतर करूया, आधी स्वामींना तयार करून घेऊया. त्यामुळे म्हटलं मग इथे कापसावर मी जे हिनात्तर आहे ते लावून घेतलं, जे स्वामींना खूप प्रिय आहे. तर ते हिनात्तर कापसावर लावून मी स्वामींच्या मूर्तीवर हे हिनात्तर लावून घेतलं. स्वामींना म्हटलं आधी तयार करावं, त्याच्यानंतर डेकोरेशनचं बघावं. बहुतेक तेच पाहिजे होतं स्वामींना, की तू लवकर मला आता माझा अभिषेक केला आहे, स्वच्छ केला आहे, त्यानंतर पहिलं मला तू आवर आणि त्याच्यानंतर डेकोरेशन कर, असं स्वामींच्या मनात असेल मे बी. त्यामुळे मग डेकोरेशन ते काय आधी करून घेतलं नाही स्वामींनी. आधी स्वतःची तयारी स्वामींनी करून घेतली, त्यानंतर मग तू मांडणीची तयारी कर, असं स्वामींच्या मनात होतं मे बी. तर मी स्वामींना इथे तयार करून घेतलं. हे जे अष्टगंध सगळ्यात पहिलं हिना अत्तर लावून अष्टगंध वगैरे सगळीकडे लावून. तर हे बघा, ही पिंक कलरची शाल आणि एक मस्त क्यूट असा फेटा आणलेला आहे. तर सगळ्यात पहिलं हार घालून घेतला, त्यानंतर ही शाल मी घातलेली आहे स्वामींना आणि त्याच्यानंतर हा फेटा लावून घेतला. तर हा फेटा काय बसतच नव्हता, कारण मूर्ती जरा बारीक आहे, फेटा जरा थोडा मोठा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मी कापूस टाकला त्या फेट्यामध्ये आणि मग ते स्वामींच्या मूर्तीला स्वामींना घातला तो फेटा. आणि स्वामी बघा, तुम्ही नीट जर बघितलं तर स्वामी कशी हसरीमुख दिसत आहे स्वामींचा. परत एकदा रिवर्स घेऊन बघू शकता तुम्ही. तर बघा, तर त्या छत्रीमध्ये स्वामींना ठेवलं, पण तो फेटा घातलेला होता, त्यामुळे काय बसतच नव्हती मूर्ती. स्वामींना ते मान्यच नव्हतं, असंच मोकळं राहायचं होतं, कारण गरमी पण आहे आणि त्यात शॉल घातलेली होती, तर त्यामुळे गरम होतं. स्वामी म्हणतील हे काय गरमी होती, त्यामुळे स्वामींनी ती छत्री पण ठेवली नाही. ती छत्री मला काढावी लागली शेवटीला आणि त्यानंतर असंच मूर्ती ठेवलेली होती. आणि त्याच्यानंतर मग मी परत हा फेटा बघा अष्टगंध लावून, कारण अष्टगंध निघालेलं होतं, परत अष्टगंध लावला आणि फेटा लावून घेतला. मग तेव्हा कुठे जाऊन स्वामींनी ही तयारी करून घेतली स्वतःची. छानपैकी अशी तयारी झालेली होती. त्याच्यानंतर आता परत बघा, इथे डेकोरेशन मी करत होते फुलांचं, पण ते काय डेकोरेशन असं माझ्या मनासारखं होतच नव्हतं. त्याच्यामध्येच माझा भरपूर वेळ गेलेला होता. पण म्हटलं नाही, आपण करायचंच, आपल्याला जसं हवं आहे तसं डेकोरेशन करायचंच आपण. तर आता इथे बघा, ही जी वर फुलं ठेवलेली होती मी छोट्याशा पाटावर स्वामींच्या शेजारी, मी खाली लावली. मग ही जी गुलाबाची फुलं आहे ती मी खाली लावून घेतली. तर इथून खऱ्या माझ्या सजावटीला, माझ्या डेकोरेशनला सुरुवात झालेली होती. आणि तुम्ही फरक बघत असाल नीट निरखून जर पाहिलं तुम्ही, तर स्वामींचा चेहरा आता कसा छान हसरा दिसतोय. मगाचपासून इतकं ट्राय करत होते मी, पण आता स्वामींचा चेहरा बघू शकता तुम्ही किती हसरा दिसतो. नीट पाहिलं तर तुम्हाला नक्कीच जाणवून येणार आहे ही गोष्ट. तर आता चला, पुढची तयारी मी कशी केलेली आहे ते पण बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. तर खूप साऱ्या अथक प्रयत्नांनंतर हे फायनली हे डेकोरेशन झालेलं होतं फुलांचं. माझ्या मनाप्रमाणे आणि माझ्यापेक्षा स्वामींच्या मनाप्रमाणे झालेलं होतं असं तर मला वाटतंय. तर त्याच्यानंतर मग मी ह्या ज्या स्वामींच्या पादुका आहेत, जे वटवृक्षापासून बनलेल्या आहेत, त्या पादुकांना मी आपलं जे अष्टगंध असतं त्याचं लेपन मी केलेलं आहे. कारण आता खूप गरमी आहे, इतकी गरमी आहे, आपल्याला इतकी गरमी लागते, तर स्वामींना किती गरम होत असेल. आणि साक्षात स्वामी ह्या पादुकांमध्ये आहेत हे तर मी सांगेल तुम्हाला, कारण जेव्हा पण ह्या पादुकांवर, या चरणांवर मी डोकं ठेवते, मला स्वामी दिसून येतात, स्वामींचं दर्शन होतं मला या पादुकांमध्ये. त्यामुळे मी तर असं सांगेल की साक्षात स्वामी आहेत या पादुकांमध्ये. त्यामुळे मी लेपन केलेलं होतं अष्टगंधाचं. आणि त्याच्यानंतर मग मी ही जी दत्तगुरूंची मूर्ती आहे त्याला सजवलं, म्हणजे त्याला अष्टगंध वगैरे लावलं. आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पा मी आधी सुरुवातीला ठेवायला विसरलेली होती.
कारण कोणतीही पूजा करण्यापहिलं आपण गणपती बाप्पांची पूजा, गणपती बाप्पांची स्थापना करतो. पण माझ्याकडून ती एक चूक झाली. अशी चूक तुम्ही कधी करू नका. पण मी माफी मागितली आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाला मी विराजमान केलेलं होतं या पूजेमध्ये. आणि त्याच्यानंतर इथं मस्त पादुकांच्या साईडला पण फुलं वगैरे ठेवून घेतली मी. आणि पादुका किती छान दिसतात. जे मी लेपन केलेलं आहे अष्टगंधाचं, गंधगोळी जी असते आपली ती उघडून मी केलेलं होतं हे तयार गंध. तर ते लेपन केलेलं आहे. किती छान दिसत आहेत पादुका. पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला. तर असं मी पादुकांच्या भोवती पण ही सगळी फुलं जी आहेत झेंडूचे, त्या पाकळ्या मी ठेवून घेतल्या होत्या. कारण जागा नव्हती एवढी, त्यामुळे फुलं ठेवणं इतकं हे नव्हतं. त्यामुळे मी म्हटलं की आपण पाकळ्या टाकूया. तर मस्तपैकी असं डेकोरेशन झालेलं आहे. स्वामींच्या मनासारखं झालेलं आहे. आपल्यापेक्षा स्वामींच्या मनासारखं होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपण त्यांच्या मनासारखं केले की ते आपल्या मनासारखं करणारच. त्यामुळे स्वामींच्या मनासारखं झालेलं आहे. त्यामुळे खूप छान वाटतंय. तर पुढे बघा आता मी काय काय करणार आहे अजून. आणि अजून एक गोष्ट की कोणतीही पूजा करताना आपण दिवा प्रज्वलित करतो. तर दिवा इथे देवारा साईडला आहे. तर त्या देवारामध्ये ऑलरेडी दिवा चालू होता. त्यामुळे मी इथे पहिलं दीप प्रज्वलन केलं नव्हतं. कारण मग जागा पुरेशी तेवढी नव्हती. मग हात वगैरे लागण्याची भीती होती. त्यामुळे मग मी म्हणजे हे आपल्या पूजेच्या समोर जे मांडणीच्या समोर जे दिवे आहेत ते लावायचे होते. ते मी नंतर म्हटलं आपण सगळी पूजा झाल्यानंतर लावूया. कारण ऑलरेडी देवाऱ्यामध्ये दिवा होताच. त्यामुळे असं काय नाही की मी दीप प्रज्वलन केलं नव्हतं. सगळ्यात आधी दीप प्रज्वलन करायचं असतं पूजा मांडण्याच्या आधी. तर ते माझं ऑलरेडी दिवा होता देवाऱ्यामध्ये. त्यामुळे काही गरज नव्हती इथे लावायची. मग त्यामुळे म्हटलं की संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपण दिवे लावूया. तर हे माझ्याकडे जे तुपाचे दिवे आहेत तयार, ते मी लावलेले होते 2-2 ह्या दिव्यांमध्ये. आणि त्याच्यानंतर संपूर्ण इथे माझी पूजा झालेली होती. आता दिवे वगैरे लावण्याच्या आधी मी रांगोळी काढून घेते आणि त्याच्यानंतर फायनल आपण बघूया कशी झालेली आहे. आणि आरती पण करणार आहे मी. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. हे मी धूप लावते ह्याच्यामध्ये. हे ॲक्च्युली अगरबत्ती लावण्यासाठीचं होतं गोल जे दिसते तुम्हाला, पण ह्याच्यामध्ये मी धूप लावते आणि शेजारी त्याच्यावर अगरबत्ती लावणार आहे. तर पुढची पूजा बघूया आपण. पहिलं गणपती बाप्पाची आरती करून घेतली मी. त्यानंतर आपल्या स्वामी समर्थांची आरती करून घेतलेली होती. आणि अशा प्रकारे ही पूजा संपन्न झालेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.